आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ, नव्या बातम्या। नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे। आज आम्ही आमच्या देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाचा टीझर स्वामींच्या चरणी अर्पण करून लोकांसमोर आणतोय। इंगळे साहेबांचं, त्यांच्या चिरंजीवांचं नेहमीच खूप सहकार्य असतं। प्रत्येक जण इथं अक्कलकोटला वटवृक्ष स्वामींच्या दर्शनाला मनात काहीतरी एक श्रद्धा ठेवून येतो आणि ती श्रद्धा स्वामी मनापासून पूर्ण करतात। आज आमची सुद्धा ती धारणा आहे। आम्ही चित्रपट आज स्वामींच्या चरणी अर्पण करतोय। 21 मेला तो सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। ज्या ज्या वेळी आम्ही अक्कलकोटला येतो त्यावेळी येण्याच्या आधी इंगळे साहेबांना एक फोन असतोच आणि दरवेळी इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती जी प्रत्येकालाच येते तशीच आम्हालाही येते। यात स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून हे सगळं करू शकतोय। इंगळे साहेब, तुम्ही ज्या श्रद्धेनं हे सगळं सांभाळलंय, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असतो। म्हणजे नेहमी असं म्हणतो की इंगळे साहेब सर्वात भाग्यवान जे स्वामींच्या कुशीमध्येच बसलेले असतात आणि स्वामींनी ज्या प्रेमानं तुम्हाला कुशीत घेतलंय त्या प्रेमानं तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या स्वामी भक्तांना घेता आणि स्वामींपर्यंत पोहोचवता। त्यामुळे तुमचेही आभार स्वामी हो। 428 की परीक्षा देवाची या चित्रपटाच्या टीझर लॉन्च साठी आपण मनापासून बोलवलं की येतो म्हणते। वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हातात।
ती वेळ तुझ्याकडे नास्तिक कशी काय ती माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं काय आहे, काल आमच्यात जरा वाद चालता तो तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तू. अरे बापरे इथे देव बघतोस का प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाण्याची देवाची परीक्षा पाहणार आहे. लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलं तुम्हाला आता परीक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही. आता परीक्षा देवाची स्वामींचं खरंच आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे. पहिलं जेव्हा बांधलं यशस्वी त्यानंतर आमचे दिग्दर्शक लेखक संवाद लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी मनावर घेतलं आणि हा दुसरा चित्रपट जन्माला टाकला. यामध्ये सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलंय, काम करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा आम्ही असोशीला प्रयत्न केला. त्याला यश मिळवून देणं आत्ताच आमच्या वाणी साहेबांनी सांगितले की हा चित्रपट स्त्रियांना अर्पित केला आणि त्यातली काही स्त्री म्हणजे मिसेस तरडे ज्या शेजारी ज्या दुःखात सहन करतात शेतकऱ्यांच्या मिसेस. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी आपल्या कुटुंबाचे चित्रपटगृहामध्ये 31 मेला चित्रपट बघावा आणि यश अपयश तुम्ही ठरवावं काय ते. कारण शेवटी यश तुमच्याच पदरी तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. विनम्रपणे नतमस्तक होऊन आजचा त्या ठिकाणी होत आहे. तर मी या ठिकाणी थोडक्यात सांगू इच्छितो की या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्या नावातच मोहन आहे की महान केले जे स्वामींची कृती कशा करत असल्याचे कलाकार आहेत जोशी साहेब त्यांचे आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आलेली आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वामींनी मला इथे बोलवून घेतलं याबद्दल त्यांच्या या कृपेने मी अत्यंत भारावून गेलेली आहे. बोलताना कदाचित डोळे भरून येतील. मी स्वामींची कृपा आता शब्दात कशी व्यक्त करू मला कळत नाही. त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची शक्ती मिळाली. त्यांच्याच कृपेने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. काम करताना त्याचं अस्तित्व आजूबाजूला आहे हे मला सतत जाणवत होतं. सर्व महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना हा चित्रपट आम्ही समर्पित करत आहोत. अशा स्त्रिया ज्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून लढत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टांची कोणी दखल घेवो न घेवो त्यांना फरक पडत नाही. त्या कष्टांचा त्यांना मोबदला मिळो न मिळो त्यांना फरक पडत नाही. त्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत असतात. जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत असतात. मुलाबाळांसाठी कष्ट सोसत असतात. अशा सर्व स्त्रियांना देवबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत. वटवृक्षाखाली बसून आपण देऊळबंद 2 या चित्रपटाचा टीझर लॉन्च केलाय इंगळे साहेबांच्या उपस्थितीत. माझे सगळे पत्रकार मित्रांचे सर्वप्रथम आभार की तुम्ही मुंबईवरून काल निघालाय, इथे येऊन राहिला आणि आज आपण जरा वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा आपला टीझर लॉन्च करतोय. आमचं आधीच ठरलं होतं की कुठंतरी 5 स्टार हॉटेल हा टीझर लॉन्च करायचा. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण देव मानतो न मानतो वेगवेगळे प्रकार असतात.
जर दर्शन घेतलं असेल तर या स्वामींच्या समोर बोलून पहा आणि मग आपले प्रयत्न आणि आपले कष्ट चालू राहतातच, त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल. तर आता देऊळ बंद. मी दर 2 वर्षांनी एकच सिनेमा करतो. कितीही मोठ्या ऑफर आल्या, म्हणजे येतात चालू असतात, कितीही मोठ्या ऑफर आल्या तरी मी घेत नाही, कारण मी 2 वर्षात एकच सिनेमा करतो. सिनेमा झाला की गावी शेतीच्या कामांना जातो, शेतीची कामं संपली की मग परत पुढचा सिनेमा लिहायला पुण्यामध्ये येतो. हा माझा क्रम आहे आणि असंच असतं. देऊळ बंद सिनेमा 10 वर्षांनी येतो. माझं आणि कश्मीर महाजनी दोघांचं डेब्यू देऊळ बंद मधून झालं होतं, कारण कश्मीर माझ्या एकांकिकांमध्ये काम करायचा म्हणून त्याला मी पहिल्या सिनेमाचा हिरो करणार असं ठरलो.